लास्ट लेक्चरला आपण रूट्स जे असतात क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर कसं असतं ते बघितलंय. आणि नेचर आपण डिसाईड करतोय सिम्पली एका गोष्टीवरून, तर डिस्क्रिमिनंटवरून. जो डिस्क्रिमिनंट डेल्टा आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, ह्याच्या व्हॅल्यूवर आपण काय डिसाईड करतो, तर नेचर डिसाईड करतो. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत त्या रूट्सचं नेचर डिसाईड करतो सिम्पली डिस्क्रिमिनंटवरून. बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू येणार आहे, आणि त्या व्हॅल्यूच्या फक्त 3 केसेस असतात. व्हॅल्यू एक तर 0 येईल, पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल. आणि 0 जर आली तर रूट्स रिअल आणि इक्वल असतात, पॉझिटिव्ह आले तर रूट्स रिअल आणि अनइक्वल असतात. आणि थर्ड जी केस आहे, डिस्क्रिमिनंटच निगेटिव्ह झाला तर रूट्स मात्र अनरिअल असतात. एवढं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. आणि एक्झाम्पल, प्रत्येक केसचं एक एक एक्झाम्पल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे रूट्स असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, जे 2 रूट्स असतात, ते रूट्स आणि जे कोएफिशियंट आहेत एबीसी, एक्स स्क्वेअर एक्स आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट, हे जे कोएफिशियंट आहेत एबीसी आणि रूट्स अल्फा 1 अल्फा 2, त्या 2 रूट्सचं आणि कोएफिशियंट्सचं काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहे. आणि आजच्या लेक्चरचं त्यामुळे टॉपिक जो आहे त्या टॉपिकचं नाव आहे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स. रूट्स काय, कोएफिशियंट्स काय, तर अंडरस्टूड ए क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0, ह्याचं आपलं डिस्कशन चालू आहे. ठीक आहे. रूट्स पण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0, त्याचेच रूट्स आणि तेच कोएफिशियंट abc. ठीक आहे. तर रूट्स आणि कोएफिशियंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहे. आणि 2 रिलेशन फॉलो करतात. पहिलं जे रिलेशन आहे, इफ, मी फक्त रिलेशन याच्या टर्ममध्ये लिहितो, इफ अल्फा 1 and alpha 2 are roots of quadratic equation ax square plus bx plus c equals to 0. Then 2 रिलेशन असतात. पहिलं रिलेशन रूट्सची सम अल्फा 1 प्लस अल्फा 2. रूटची सम काय असते, तर मायनस टाइम बी अपॉन ए. आणि रूट्सचा प्रोडक्ट अल्फा 1 प्लस अल्फा 1 इंटू अल्फा 2, तो काय असतो, तर सिम्पली सी बाय ए. तो असतो सी बाय ए. हे 2 रिलेशन येतं. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंट्स एबीसी, याच्यामध्ये असं रिलेशन आहे का. मी एक रिलेशन लिहिलंय, एक लाईनमध्ये वरती काय जे आहे इन्फॉर्मेशन ती लिहिली आहे. काय रीड जर केलं आपण, तर इफ जर काय अल्फा 1 आणि अल्फा 2 आर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. हे जे जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे जर हे 2 नंबर रूट्स असतील, अल्फा 1 आणि अल्फा 2, हे जे 2 नंबर्स आहेत ते ॲक्च्युली काय असणार आहेत, नंबर्सच असणार आहेत. तर जर हे 2 नंबर अल्फा 1 आणि अल्फा 2 जर रूट असतील कोणाचे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे, तर काय देन, तर हे 2 रिलेशन ट्रू असतात. ठीक आहे. आणि हे पहिलं जे रिलेशन आहे, सम ऑफ द रूट्स अल्फा 1 प्लस अल्फा 2, त्या 2 नंबरची सम अल्फा 1 प्लस अल्फा 2 म्हणजे रूट्सची सम, ती काय असती, तर मायनस बी बाय ए. आणि मायनस बी म्हणजे हा जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो मायनस बी, त्याला फक्त निगेटिव्ह करायचं, मायनस बी अपॉन ए. हा जो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे ए, तो मायनस बी अपॉन ए, हे जे काही नंबर येणार आहे त्याच्या इक्वल असते सम. रूट्सची सम, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असतात, त्या रूट्सची सम काय असती, तर मायनस बी बाय ए. आणि बी इज अ कोएफिशियंट ऑफ एक्स, मायनस बी अपॉन ए याच्या इक्वल असते. एवढी सम असते क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे जे रूट्स आहेत त्याची जी सम असते ती किती असती, तर मायनस बी बाय ए. आणि जो प्रोडक्ट आहे त्या 2 नंबरचा प्रोडक्ट म्हणजे रूटचा प्रोडक्ट, तो काय असतो, तर सी बाय ए सिम्पली. आणि सी इज अ कॉन्स्टंट, जो कॉन्स्टंट कोएफिशियंट आहे तो अपॉन ए इज एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट. तर हे 2 रिलेशन ऑलवेज ट्रू असतात. कशाच्या टर्ममध्ये, तर सम ऑफ द रूट्सच्या टर्ममध्ये आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्सच्या टर्ममध्ये. ठीक आहे. तर हे 2 रिलेशन येतं रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याचे जे कोएफिशियंट आहेत त्याच्यामध्ये हे 2 रिलेशन ऑलवेज ट्रू असतात. आणि पहिलं रिलेशन सम सांगतं, दुसरं रिलेशन मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट सांगतं, सम ऑफ
क्वाड्रॅटिक रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि प्रोडक्ट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर हे दोन रिलेशनचा यूज करून आपण सिंपल 2-3 एक्झाम्पल बघणार येतं. आणि आजच्या लेक्चरमधलं फर्स्ट एक्झाम्पल असेल, हा हे रिलेशन लक्षात आहे, मी हे पार्ट आउट करतोय. ठीक आहे, रिलेशन फक्त पहिलं रिलेशन सांगताय सम ऑफ द रूट्स अल्फा 1 प्लस अल्फा 2, जे दोन रूट्स असतात त्याची सम. आणि दुसरं रिलेशन सांगताय प्रोडक्ट्स ऑफ द रूट्स. तर सम काय असतील तर -b बाय a, एक्सचा कोएफिशियंट जो आहे b आणि अपॉन a तर दोन्हीकडे पण आहे. ठीक आहे, अपॉन a ला एवढं नाहीये. -b अपॉन a आणि c अपॉन a, प्रोडक्ट दाखवतोय c अपॉन a, सम दाखवते -b बाय a. ठीक आहे, तर हे दोन रिलेशन लक्षात आहे. आपण सिंपल 2-3 एक्झाम्पल घेणार आहोत जिथं आपण फाइंड आउट करणार सिम्पली सम आणि प्रोडक्ट. फर्स्ट एक्झाम्पल 10x² प्लस 10x प्लस 1. आणि दुसरा एक्झाम्पल मी इथे लिहितोय 2x² इक्वल्स टू 0. दोन्हीकडे बी इक्वल्स टू 0 झाले, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन इक्वल्स टू 0 नाही केलं तर तसं पण क्वाड्रॅटिक इक्वेशनला काही इम्पॉर्टन्सच नाही. ठीक आहे, तर 10x² प्लस 10x प्लस 1 इक्वल्स टू 0 हे फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. 2x² प्लस 6x मायनस 5 इक्वल्स टू 0 सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि काय करायचं आहे आपल्याला, फाइंड सम अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स. ठीक आहे, सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायची रूट्सची. आता बघ, जे काही रूट्स आहेत ते रूट्स तर फाइंड आउट नाही करायचे आपल्याला. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिलं 10x² प्लस 10x प्लस 1 इक्वल्स टू 0 आहे. आपल्याला रूट्स फाइंड आउट नाही करायचे, याचे पण रूट्स फाइंड आउट नाही करायचे, पण काय करायचे, ते जे रूट्स येणार आहेत दोन नंबर त्याची सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर फर्स्ट 10x² प्लस 10x प्लस 1 इक्वल्स टू 0 हे आहे माझं फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचे मला रूट्स तर फाइंड आउट नाही करायचे, रूट्स फाइंड आउट करून मी सम भेटेल आणि रूट्स फाइंड आउट करून प्रोडक्ट्स पण भेटेल. ठीक आहे, पण तरी मला ते नाही वापरायचं, मला काय वापरायचं, रिलेशन वापरायचं. जे रिलेशन मी आता डिस्कस केलंय, लिहिलंय रिलेशन आता आपल्याला माहिती आहे, तर त्या रिलेशनचा यूज करून सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. ऍक्च्युली सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायला ते रिलेशन जरी माहित नसलं तरी पण आपण सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट करू शकतो. कसं, सिम्पली डायरेक्ट रूट फाइंड आउट करा आणि रूटचे दोन नंबर येते त्याची सम करा आणि प्रोडक्ट करा. पण आपण ते करणार नाही, जे आपल्याला माहिती आहे रिलेशन. ठीक आहे, ते रिलेशनचा यूज करून. तर काय येणार आहे सम आणि प्रोडक्ट, तर लेट सपोज अल्फा 1 आणि अल्फा 2 the roots of the quadratic equation. आणि कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर हे आहे 10x² प्लस 10x प्लस 1 इक्वल्स टू 0. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सपोज हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सपोज त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट येतात. ठीक आहे, तर याची जी सम असते देन देअरफॉर जो आपल्याला रूल माहिती आहे त्या रूलनुसार देअरफॉर अल्फा 1 प्लस अल्फा 2 सम. ठीक आहे, ती काय असते तर -b अपॉन a असते. फर्स्ट फॉर्म्युल्यानुसार -b अपॉन a असते. आणि इथं -b मला काय दिसतोय, तर हा तर मायनस तर राहणारच आहे. b इज अ 10. ठीक आहे, सो 10 अपॉन a इज ऑल्सो 10. ठीक आहे, सो -10 अपॉन 10 इज अ -1. तर दोन जे रूट्स असणार आहेत त्या दोन रूटची जी सम येणार आहे ती -1 असणार आहे. ठीक आहे, अल्फा 1 प्लस अल्फा 2 काय असतो, सिम्पली -b बाय a आणि -b. सो -b ला b इज अ 10, a इज अ 10. ठीक आहे, a इज अ 10, b इज अ 10 आणि c 1 होता तसा. ठीक आहे, तर हा झाला काय सम ऑफ द प्रोडक्ट्स, सम ऑफ द रूट्स. आणि दुसरं प्रोडक्ट ऑफ द रूट्स अल्फा 1 प्लस अल्फा 1 इंटू अल्फा 2. तर प्रोडक्ट काय येणार आहे, तर प्रोडक्ट असतो बाय जो काय रूल आहे त्या रूलनुसार c बाय a. ठीक आहे, प्रोडक्ट काय असतो
तर सी बाय ए जो रिलेशन आहे त्याच्यानुसार सी बाय ए असतो. तर सी ची व्हॅल्यू इथं आहे 1 आणि अपॉन ए दॅट इज 10. आणि ज्यादा सिम्प्लिफाय पण तुम्ही करू शकत नाही. सो प्रोडक्ट अल्फा 1 इंटू अल्फा 2 तो असणार आहे 1/10. ठीक आहे, तो प्रोडक्ट असणार आहे 1/10 आणि सम असणार आहे -1. आता ॲक्च्युली हे तर मला भेटलंय सम अल्फा 1 प्लस अल्फा 2 -1 आहे, प्रोडक्ट भेटलाय 1/10 आहे. तर ॲक्च्युली आहे का हे फक्त आता पुढचा पार्ट फाइंड आउट. मला फक्त सिम्पली सम आणि प्रोडक्ट करायची होती आणि मी सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट केलं. पण आता ॲक्च्युली ते बरोबर आहे का नाही ते जर बघायचं असेल तर रूट्स लागतील. ठीक आहे, मग ठीक आहे. रूट्स मला कॉम्प्लिकेटेड दिसतं तिथं कारण रूट्स तर फॉर्म्युलाने पण घेऊन जाते. ठीक आहे, आपला जो जॉब होता तो तर कम्प्लीट झाला आहे. सम आणि प्रोडक्ट्स फाइंड आउट करायचे होते. सम -b/a, प्रोडक्ट c/a आणि सिम्पली b/a आणि c/a च्या व्हॅल्यूज पुट करून तुम्हाला सम आणि प्रोडक्ट भेटणार आहे. आता दुसरं इक्वेशन जे आहे 2x² + 6x - 5 = 0. ठीक आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. मला ह्या दोन इक्वेशनचे परत इथं पण रूट्स फाइंड आउट नाही करायचे, पण सम फाइंड आउट करायची आणि जी सम असणार आहे अल्फा 1 प्लस अल्फा 2 ती जी सम असणार आहे, कोणाची सम? रूट्सची सम. आणि ती काय असणार आहे बाय रिलेशन, तर ते b/a असणार आहे. आणि इथं b ची काय व्हॅल्यू आहे आणि a ची काय व्हॅल्यू? a इज 2, b इज 6, c इज -5. सो मायनस तर येणारच आहे. b इज 6 अपॉन a is 2. So this is simply -3. काय असणार आहे ही सम. आणि प्रोडक्ट काय असणार आहे तर अल्फा 1 इंटू अल्फा 2 हा तर प्रोडक्ट असतोय आणि प्रोडक्ट काय असतो तर c/a आणि c ची व्हॅल्यू आहे -5 अपॉन a ची व्हॅल्यू 2. ठीक आहे, तर प्रोडक्ट ऑफ द रूट काय असणार आहे -5/2 आणि सम ऑफ द रूट असणार आहे सिम्पली -3. बाकी गोष्टी तर आपण इथं फाइंड आउटच नाही करणार. सिम्पली रिलेशननुसार आपण काय फाइंड आउट केलंय सम आणि प्रोडक्ट युजिंग ओनली रिलेशन. रूट्स तर फाइंड आउट केलेले नाही आहेत. सिम्पली काय फाइंड आउट केलेलं आहे रिलेशनचा यूज करून सम आणि प्रोडक्ट फाइंड आउट केले. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार होतो. रिलेशन कशाचं? सम ऑफ द प्रोडक्ट, सम ऑफ द रूट्स, प्रोडक्ट ऑफ द रूट्स आणि कोएफिशियंट्स यांचं रिलेशन. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेटमध्ये जे एक्झाम्पल आहेत कशाचा यूज करून रिलेशन आणि नेचर, रूट्सचं जे रिलेशन आहे आणि नेचर जे आहे त्याचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेटमध्ये जे एक्झाम्पल, आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट जो 2.5 आहे त्याच्यामधले एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामध्ये जो 2.5 प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये कुठलं एक्झाम्पल असणार आहे तर ह्या आर्टिकलवरती डिपेंड. आणि 2 आर्टिकल आपण बघितले तर नेचर ऑफ द रूट आणि रिलेशन्स बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स. तर आजच्या लेक्चरला आपण रिलेशन्स बघितलंय. रिलेशन्स पहिलं रिलेशन आहे अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल्स टू -b/a आणि प्रोडक्टचं c/a रिलेशन असतंय. तर हा रिलेशन आणि डिस्क्रिमिनंटचा जो काही नेचर ऑफ द रूट्स आहे त्या आर्टिकलवरती डिपेंड प्रॅक्टिस सेट आहे 2.5. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तो प्रॅक्टिस सेट बघणार आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरपुरता आपण इथं स्टॉप करून नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट आपण कम्प्लीट करू. ठीक आहे, थँक्यू.